गेल्या 37 वर्षापासून लोणपळमध्ये भक्तिभाव आणि उत्साहाचा संगम घडवणारा श्री गजानन निवास उत्सव मंडळाचा नवरात्रोत्सव, लोणपळची सिंहवाहिनी म्हणून ओळखली जाणारी अंबे माता यांचा हा दिव्य उत्सव नवरात्रीच्या आदल्या दिवशी देवीच्या रथयात्रेने भव्य सुरुवात करतो. ढोल ताशांच्या नादात, जय माता दीच्या घोषात भाविकांच्या डोळ्यातून झळकते श्रद्धेची आणि आनंदाची प्रभा. हीच आहे भक्ती, हीच आहे परंपरा आणि हा आहे श्री गजानन निवास उत्सव मंडळाचा नवरात्रोत्सव 2025.
बोलो अंबे मात की जय। नवरात्रीच्या पवित्र पहिल्या दिवशी मंगलमय वातावरणात पुरोहित यजमानांच्या हस्ते विधिवत पूजन करून अंबे मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते। मंत्रोच्चारांच्या गजरात, शंखनाद, घंटानादाने संपूर्ण परिसर दुमदुमतो। देवीच्या तेजोमय मूर्तीसमोर सर्व भाविक नतमस्तक होतात आणि श्रद्धेने आरती करीत जय अंबे माताचा जयघोष करतात।
अर्घं समर्पयामि आत्मनें समर्पयामि शुद्धोदकपाणिं समर्पयामि पंचमृतात्वा आता पंचमृतस्नानं समर्पयामि दरिस्नानं समर्पयामि व्रतस्नानं समर्पयामि पयस्नानं समर्पयामि मधुस्नानं समर्पयामि शर्करास्नानं समर्पयामि तस्मै मात्रं पंचमृतस्नानं समर्पयामि सुखमनार्थं च वन्दे मातरं नमः। अशा भक्तिभावाच्या वातावरणात सुरू होतो 9 दिवसांचा हा नवरात्र महोत्सव। यात प्रत्येक दिवस देवीच्या नवरूपांची उपासना तर प्रत्येक क्षण भक्तीचा अनमोल अनुभव बनतो। सुखकर्ता दुःखहर्ता वर्ता विघ्नाची पूर्वे पूर्वे प्रेम कृपाजयाची सर्वांगी संसारवती सेंदुराची पंचीजळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाकाचित फरा तुझ गौरे कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभत बरा रंजून ते नौपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव बोलो अन्नपूर्णा माता की जय, बोलो नौ दुर्गा माता की जय। ललित पंचमीच्या दिवशी येथे देवी अन्नपूर्णेचे पूजन केले जाते। या दिवशी सर्व महिला भाविक आपापल्या घरातून तांदूळ आणून देवीच्या समोर प्रेमाने जमा करतात। या तांदूळातून तयार होणारी प्रसाद अन्न आणि भक्ती दोन्ही देवीच्या कृपेचे प्रतीक ठरतात। या दिवशी वाचली जाणारी देवी अन्नपूर्णेची कथाही अतिशय भावस्पर्शी आहे। एकदा भगवान शंकर म्हणाले, या जगात सर्व काही मायेचे आहे, अन्न हेही क्षणभंगुर आहे। ते ऐकून देवी पार्वतीला दुःख झाले। तिने आपले रूप बदलून वाराणसीत अन्नपूर्णा देवीचे रूप धारण केले आणि अन्नाचा प्रसाद वाटू लागली। जेव्हा शंकर स्वतः भुकेले होऊन तिच्या दारी आले तेव्हा देवीने त्यांना अन्न देत सांगितले, अन्न हेच जीवन आहे आणि जीवन हेच परब्रह्म आहे। त्या दिवसापासून देवी अन्नपूर्णा हे संपन्नतेचे, दयाळूपणाचे आणि पोषणाचे प्रतीक मानले जाते।
हमायनी माते की जय। बोलो अन्नपूर्णा माते की, बोलो नौ दुर्गा माता की, बोलो गणेश भगवान की। जब कलयुग अपने चरम सीमा पर था, तब हर जगह विनाश का तांडव मच रहा था। उस समय संसार में अन्न की कमी, हर जगह बारिश, तूफान, इन सब का अकाल हो गया था। तब सभी भक्त शिव जी के पास गए और उनसे विनती की कि हे प्रभु, हे नाथ, हम क्या करें कि जिससे हम इस सब समस्या से हमें हल मिले, निवारण हो। रात्री मंगळागौरीचा कार्यक्रम रंगतो. सोसायटीतील महिला पारंपरिक वेशात गाणी आणि खेळ यामधून आनंद व्यक्त करतात. संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साही होतं. ढोलकाच्या तालावर मंगळागौरीची गाणी गात महिला एकमेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवतात. भक्ती, स्नेह आणि परंपरेचा हा सुंदर संगम श्री गजानन निवास उत्सव मंडळाच्या नवरात्र उत्सवाला अधिकाधिक उज्ज्वल आणि मंगलमय बनवतो. किसी भी शुभ काम की शुरुआत हम लोग श्री गणेश जी के नाम से करते हैं, तो आज के प्रोग्राम की शुरुआत भी वहीं से होगी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे
नमः गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः। गणपति बप्पा अम्बे मात की जय। तो पुराने जमाने में, मतलब ब्लैक एंड व्हाइट जमाना बोल सकते हो, तब के जमाने में लेडीज को इतना फ्रीडम होता नहीं था, मायके जाने का नहीं, और बहुत बचपन में 13 साल की उम्र में उनकी शादी होती थी, तो उनका बचपना जैसे छीन लिया जाता था। तो इसीलिए जब भी कभी मायके जाने का मौका मिले तो इसलिए एक त्योहार बनाए गए थे। तो जो नई नवेली दुल्हन होती है, श्रावण महीने के हर मंगलवार में ये मंगला गौरी की पूजा की जाती है। आखिरी मंगलवार को उसकी उद्यापन बोलते हैं, उसको पूजा का एंड होता है, और उस बहाने सब लेडीज, लड़कियां जो होती है वो मायके चली जाती है, अपनी सहेलियों के साथ, रिश्तेदारों के साथ अलग अलग जो खेल खेलते हैं वही होती है मंगला गौरी, जो आपके सामने हम लोग आज प्रेजेंट करने वाले। झुणू झुणू त्या पाखरा जारे माझ्या माहेरा, घागर घुमू दे रामा पावा वाजू दे, आला शंकरोबा जबर माझी नाचू दे। येस करेक्ट। तिघींची फुगडी खेळू कशी, हात सोडून जाऊ कशी, हात काही सुटेना, जाता काही येईना, जाता काही येईना। फुगडी अबाड धबाड, नीलम के लिए एक बार जोरदार तालियां। नीलम, ऊपर से नाम शर्मा, शर्मा वेरी गुड। श्रावणात पडती प्राजक्ताचे सडे, सायशाचा झोका उंच उडे, चलो झुलाते रहे हम लोग, आगे चलते हैं, इनको झूलने दो। चला, मंगळागौरीचा पुढचा प्रकार आहे गाठोडे। काम क्रोधाचे गाठोडे, लोभ मायेचे गाठोडे, घट्ट बांधून फेकून द्यावे दूर, काम क्रोधाचे गाठोडे। रेडी? धन्ना धतुडी पत्तुडी, धन्ना धतुडी पत्तुडी, धन्ना धतुडी पत्तुडी, धन्ना धतुडी पत्तुडी, धन्ना धतुडी पत्तुडी। श्रावणात पडती प्राजक्ताचे सडे, फुलपाखरू पहा कसे छान उडे, फुलपाखरू पहा कसे छान उडे, छान उडे। रेडी सब लोग? लुकु 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 कपाळी कुकू, लुकु 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 कपाळी कुकू, कुकू गागलात लगीन झाला काल, नवरा कुठे गेला दुबईला गेला, परत कग आला करमत नाही त्याला, काय आणलंय तुला? इश्श लाज वाटते मला,
लाज वाटते मला। ईश्वरीय नाम का वर्ड आपको किसी भी डिक्शनरी में नहीं मिलेगा, सिर्फ महाराष्ट्र में मिलेगा पुराने जमाने में। पायलंगडी बस गडी पायलंगडी पायाखालची माती दळून गेली, दळता दळता काटा रुतला, भाऊजी गेले अंगणा अंगणा, घरात चाललाय धिंगाणा धिंगाणा। बस फुगडी पायलंगडी बस फुगडी पायलंगडी बस फुगडी पायलंगडी बस फुगडी पायलंगडी। आवळा वेचू की कवळा वेचू, आवळ्या कवळ्याची भाजी वेचू, आवळा वेचू की कवळा वेचू, आवळ्या कवळ्याची भाजी वेचू, जाई वेचू की जुई वेचू, जाई जुईचा गजरा माळू, जाई वेचू की जुई वेचू, जेव्हा खेळू की फुगडी खेळू, सर्कल फॉर्म करो। एक दोन तीन तीन चार, 12 गावच्या 12 जणी खेळती अंगणी, अंगणात अंगणीत माहेराची गाणी, काय सांगू माझं माहेर मोलाचं, कसं सांगू राजा इंद्राच्या तोलाचं, झिम गोरी झिम कपाळाचा झिम,
रे दगडीची रे कमाल चक्र गर गर फिरे गर गर फिरे कमाल चक्र गर गर फिरे कमाल चक्र। कैसा था? बहुत इजी था। जो चीजें इजी दिखती है वो इजी नहीं होती है। प्रैक्टिस इज मस्ट। तो थोड़ी प्रैक्टिस की जरूरत है, बट फिर भी वो लोग ट्राई कर रहे हैं। इस बात के लिए, इस जज्बे के लिए एक बार तालियां तो बनती है। एटलीस्ट आपने ट्राई केल्या, हॅट्स ऑफ टू यू। नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.